आणि आता एक मोठी बातमी, नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आलेला आहे। जवळपास 225 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकले असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्क सुरू आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर ट्विट केलेलं आहे आणि मुख्यमंत्री सध्या या पूरस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडच्या मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आलेला आहे। जवळपास 225 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्क सुरू असल्याचं देखील समजतंय। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सध्या याच्यावर लक्ष ठेवून आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे। लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात काल इथे झालेला पाऊस सुमारे 206 मिलीमीटर इतका होता। त्यामुळे रानगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ येथील जनजीवन हे प्रभावित झालेले आहे। रानगाव इथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आणि उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या या संपूर्ण पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नांदेडच्या मुखेडमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आलाय। जवळपास 225 नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। त्यांनी या संदर्भात मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर ट्विट केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांसोबत देखील सातत्याने संपर्क सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली। किंग सर्कल परिसरात